तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या शरीरामध्ये 5 लिटरचं एक असं इंजिन काम करते ज्याची किंमत जगातला कोणताही करोडपती करू शकत नाही. होय, मी तुमच्या रक्ताबद्दल बोलते. हे फक्त लाल रंगाचं पाणी नाहीये, तर हे आपल्या शरीरातले सैनिक आहेत. चला तर मग बघूया रक्ताविषयी काही माहिती. रक्ताचा रंग जो असतो, ऑक्सिजनयुक्त रक्ताचा रंग असतो लाल भडक आणि त्याचा पीएच असतो 7.4. ज्यांचा पीएच 7 पेक्षा जास्त असतो ते आम्लारी असतात आणि 7 पेक्षा कमी पीएच असणारे आम्ल असतात. तर रक्ताचा पीएच 7.4 आहे म्हणजे रक्त काय आहे, आम्लारी आहे. रक्तामध्ये हे दोन घटक महत्त्वाचे असतात. पहिला म्हणजे प्लाझ्मा आणि दुसरा म्हणजे पेशी. रक्ताच्या 60% प्लाझ्मा असतो ज्याचा रंग पिवळसर असतो आणि ज्यावेळेस एखाद्या आजाराची चाचणी करायची असते तर त्यावेळेस रक्तामधला प्लाझ्मा काढून नेला जातो. यामध्ये एक अल्ब्युमिन नावाचा घटक असतो जो आपल्या पूर्ण शरीरापर्यंत पाण्याचं वहन करण्याचं काम करतो आणि प्रथ्रोम्बिन जो आहे, ज्यावेळेस आपल्याला इंजर होतं किंवा ज्यावेळेस आपलं रक्त व्हायला लागतं त्यावेळेस रक्त गोठवण्याच्या प्रक्रियेमध्ये हे मदत करतं. त्यानंतर बघूया पेशी. तर पेशी या रक्ताच्या 40% पेशी असतात. तर त्या पेशीमध्ये 3 प्रकार आहेत, डब्ल्यूबीसी, आरबीसी आणि प्लेटलेट्स. डब्ल्यूबीसी म्हणजेच व्हाईट ब्लड सेल, ज्याला मराठीमध्ये पांढऱ्या पेशी आणि बायोमध्ये लिकोसाइट म्हटलं जातं. याच लिकोसाइटच्या अभावामुळे या वाढल्या किंवा कमी झाल्या तर आपल्यामध्ये एक लिकोमिया नावाचा आजार होतो. लिकोमिया म्हणजेच कॅन्सर. तर यांचा जीवन कालावधी 4 दिवसाचा असतो आणि आपल्या शरीरामध्ये 5000 ते 10000 असतात. ज्यावेळेस एखादा विषाणू किंवा एखादी बॅक्टेरिया आपल्या शरीरावर अटॅक करतो तेव्हा त्या बॅक्टेरियाला खाऊन नष्ट करण्याचं काम या डब्ल्यूबीसी करतात. म्हणूनच तर या पेशींना सैनिक पेशी म्हटलं जातं. यामध्ये लायसोसोम असतो. ज्यावेळेस डब्ल्यूबीसी मरतात त्यावेळेस त्या रक्तातच मरतात. रक्तामध्ये लायसोम नावाचा एक घटक असतो जो डब्ल्यूबीसीला खाऊन नष्ट करतो. म्हणून डब्ल्यूबीसीचा कब्र किंवा सुसाइड बँक ऑफ डब्ल्यूबीसी कोणाला म्हटलं जात असेल तर तो आहे लायसोम. त्यानंतर जर डब्ल्यूबीसी बोलल्या असत्या तर डब्ल्यूबीसी असं काही बोलल्या असत्या, आयुष्य जरी थोड्या दिवसाचं, जिद्द मात्र मोठी आहे, यांच्या जीवावर आपल्या आरोग्याची कोटी आहे. चला तर मग बघूयात नेक्स्ट सेल, ती म्हणजेच आरबीसी. इथे आरबीसी वरून तुम्हाला समजत असेल रेड ब्लड सेल, यामध्ये हिमोग्लोबिन नावाचे एक प्रथिन असतं ज्यामुळे यांचा रंग लाल असतो. यांना बायोमध्ये एरिथ्रोसाइट म्हणतात. या गोल असतात, यांना कोणत्याही प्रकारचं केंद्रक नाहीये आणि ह्या 100 ते 127 दिवस जिवंत राहतात. ज्यावेळेस आरबीसी मरतात त्यावेळेस त्या रक्तामध्ये मरत नाही, तर आरबीसी ज्यावेळेस मरतात त्यावेळेस त्या प्लीहामध्ये जाऊन मरतात. म्हणूनच आरबीसीचा कब्र प्लीहाला म्हटलं जातं. या तयार कुठे होतात तर या पण तयार होतात अस्थिमज्जेत म्हणजेच बोन मॅरो मध्ये यांची सुद्धा निर्मिती होते. आपल्या शरीरामध्ये ते 50 ते 60 लाख असतात. जर आरबीसी बोलल्या असत्या तर अशा काही बोलल्या असत्या, हिमोग्लोबिनची साथ मला, लोहाचे माझे बळ आहे, मी धावते म्हणूनच तुमच्या आयुष्याला फळ आहे, हो का नाही. त्यानंतर बघूया प्लेटलेट्स. तर प्लेटलेट्स म्हणजेच थ्रोम्बोसाइट, याला मराठीमध्ये रक्तबिंबिका म्हटलं जातं. यांचा जीवन कालावधी 8 दिवसाचा असतो आणि यांचं सगळ्यात महत्त्वाचं काम असतं ते म्हणजे रक्त गोठवणे. ज्यावेळेस आपल्याला कधी जखम झालेली असते तर आपलं रक्त व्हायला लागतं आणि थोड्या वेळानंतर बघितलं आपण तर ते रक्त गोठतं. रक्त गोठतं म्हणजे नेमकं काय, जिथे आपल्याला जखम झालेली असते तिथे प्लेटलेट्स येऊन एक जाळीसारखा आकार धारण करतात आणि त्यामध्ये डब्ल्यूबीसी, आरबीसी येऊन अटकतात आणि आपलं रक्त गोठतं. तर यांचा जीवन कालावधी 8 दिवसाचा असतो आणि असा एक आजार आहे ज्यामध्ये प्लेटलेट्स खूप कमी होतात, तो म्हणजे डेंग्यू. डेंग्यू आजारामध्ये प्लेटलेट्स खूप कमी होतात. आपल्या बॉडीमध्ये प्लेटलेटची जी संख्या आहे 2 ते 4 लाख आहे, पण डेंग्यूमध्ये इतक्या कमी होतात की ते 50,000 पेक्षाही कमी होतात. आणि जर प्लेटलेट्स बोलल्या असत्या तर प्लेटलेट्स अशा काही बोलल्या असत्या, जखम होता कोठेही धावून मी येतो, रक्ताची थार थांबून जाळे तिथेच विणतो. बरोबर आहे का नाही. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा. आणि यानंतर कोणत्या टॉपिकवर तुम्हाला व्हिडिओ पाहिजे तर त्यासाठी कमेंट करा. नक्की मी त्या कमेंटचं आन्सर देईन किंवा त्या कमेंटवर मी व्हिडिओ बनवेल. तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.